नाही नाही दादासाहेब, आम्ही ते याच्यासाठी बोललो की हे खोटं बोलतोय. आम्हाला तर किती किती अडचणी आल्यात, आम्ही सांगितल्या सुद्धा नाही सरकारला. ते तर पोलिसाला ठिकठिकाणी माहीत सुद्धा आहेत काय काय जागेवर सभेच्या. आम्ही सांगितल्या सुद्धा नाही ना, आम्हाला सांगत नाही, कारण आम्ही मरायला भेट नाहीत त्याच्यावर. त्याला संरक्षण पाहिजे, उगाच त्याला मोठं होऊन खोटं खोटं बोलून त्याचे केसेस त्याला माग घ्यायचा, त्याला अडचणीतून बाजूला निघायचं. देवेंद्र फडणवीस साहेबाचा वापर करायचा, अजितदादाला संपून टाकायचं, असं त्याचा हळूहळू हळू डाव असू शकतो. असू शकतो हो. तेवढे राजकारण सगळ्याला तुडिलेलं आहे आतापर्यंत. त्यामुळे तो तो विचित्र माणूस आहे. तो संरक्षण लावून घेईन, सगळं लावून. आणि आम्हाला काही हरकत नाही, लाव तुला काय लावायचं तेवढं. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नको. एवढं मात्र पाळे. तू तुला तिकडे संरक्षण घेऊन खुशाल पड का रबी, इकडं आमच्यामध्ये येऊ नको, बोलू नको. खुशाल आता निवांत झोप, तुला काय टेन्शन नाही. कोण येईन रे तो आहे का? काही सांगत आहे बी त्याने, मला हानते मारते, तुला मारतोय काय आला कोण. नाही करूया आता आम्ही, काय हरकत नाही. आम्ही सुद्धा केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे सुद्धा मागणी करू, त्यात काय अडचण नाही. नितेश राणे असं म्हणाले, फडणवीसांवर टीका कराल तर गाठ मराठ्यांची. हा, बघू मराठ्याशी काय सांगाल त्याबद्दल? बघून मग त्या टायमा गाठ कोणाची. त्यांनी नाही त्यांच्यावर काय बोलायचं नाही. त्यांचं सगळ्या मराठ्याला कळून चुकलेलं. मराठ्याशी गाठ आहे, मग तुम्ही सगळ्यात मराठ्याची घेत, ते कळायला वेळ. त्यांना सोडलंय वाटतं, आणि त्यांची मजबुरी. पक्ष त्यांना बोलायला लावतोय, फडणवीस साहेब त्यांना बोलायला लावते, त्याच्यामुळं त्यांची मजबुरी आहे. पण मराठ्याला कळालंय की मराठ्यांचं वाटोळ करायला उठलेत वाटतं. त्यामुळे त्यांच्यावर काय बोलायचं नाही. त्यांना काय लई हे देण्याची गरज नाही. त्यांना 2-3 वेळेस सांगितलं, तुमचं योगदान समाजासाठी चांगलं आहे, थांबा. पण ते काय आता पक्षच मोठा म्हणायला लागलेत मराठ्यांच्या जातीपेक्षा. द्या सोडून त्यांचा विषय लावा, एखाद्याला सोडून द्यायचं.